विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री विठ्ठल देवाच्या नावानं मित्रांनो आज खऱ्या अर्थाने नामघोषाने पंढरपुरातून आपण सुरुवात केलेली आहे. तुमचा सर्वांचा लाडका शो म्हणजे छोटा पुढारी विशेष TV9 मराठीवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तुम्हाला माहिती आहे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका तर आलेल्या आहेत आणि अख्ख्या जगाचा बाप म्हणजे विठोबा राया आणि त्याच्या दर्शनाला अनेक भाविक भक्त महाराष्ट्रातून नव्हे तर विदेशातून देशातून येत असतात आणि त्यांच्याच आशीर्वादाने त्यांचा आशीर्वाद घेतल्याच्या नंतर म्हणलं चला जनतेचा कौल घेऊया आणि जनतेचा कौल घेण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहेत. आणि आता बघूया इकडे नेमका अजिंठा कुणाचा कोण कुठं आहे आघाडी मारतंय का. पंढरपूरसारख्या ठिकाणी धुळीचं साम्राज्य कसं आहे गटार लाईनीचं साम्राज्य कसं आहे एवढ्या भाविक भक्तांना भक्त निवास आहे का शौचालयाची सोय आहे का अनेक म्हणजे भाई अनेक प्रश्न आहेत. मी प्रश्न सांगून दमलोय पण सर्वसामान्य जनता काय बोलते सर्वसामान्य जनतेचा आवाज काय. आणि भाई तुम्हाला माहिती आहे दिल्ली ते गल्ली राजकारण समजतं पण गल्लीचं समजत नाही. त्यामुळं जाणून घेऊया TV9 मराठीवर काय विठ्ठलाचं दर्शन झालं का. नाही आत्ता आलोय दर्शनाला आलोय. काय म्हणतात रस्ते काय म्हणतात सगळे खड्ड्यातून रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे आहेत तेच काय कळत नाही. काय ट्रॅफिकची काही समस्या खूप ट्रॅफिक आहे. काय एवढा जगाचा बाप मानला जातोय पण खरं तर विठ्ठलाच्या गावावर अशी सोय आहे का वाटते का भाविक भक्तांसाठी. नाही वाटत व्हायला पाहिजे भरपूर व्हायला पाहिजे. काय वाटतंय बरं तरुण पिढीला की आता विठ्ठला मंदिरात आपण आहोत एवढं जगाचा बाप अख्ख्या महाराष्ट्रातून भाविक भक्त येतात पण भाविक भक्त येत आहेत म्हणावा असा विकास आहे का. विकास मानावा असं नाही व्हायला पाहिजे चांगला आतापर्यंत व्हायला पाहिजे होता. हो काय बघा आता इथं कचऱ्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील बरोबर, जर बाकीच्या देवस्थानाला जर गेलो तर किती स्वच्छता असती चांगली असती इथं पण व्हायला पाहिजे. बरं, गाड्या लावायच्या समस्या अजिबात खूप मोठी समस्या आहे. मी कुठं गाडी लावली आता नो पार्किंगला गाडी लावली वाहन पार्किंगच नाही इथं वाहन पार्किंग तळ पाहिजे ना वाहन तळ. मला एवढं सांगायचंय चंद्रभागेचं जे महत्व ते सगळं टिकून राहावं. चंद्रभागेच्या तीरावर जे दर्शन आपण करायला जातो जिथं पाण्यामध्ये आपण तर ते स्नान करतो ती जागा स्वच्छ राहावी एवढं माझं मत आहे. हे 40-50 वर्षापूर्वी काही ठराविकच लोक इथे यायची परंतु आता जास्तीत जास्त लोक येतात आणि त्या दृष्टीनं तर याच्यामध्ये सरकारचं आणि आपल्यासारख्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये कर्तव्य आहे. मी पाण्याची बाटली घेतलेली इथंच फेकून दिली म्हणजे हेही माझं चुकतंय. म्हणजे सगळी जबाबदारी सरकारवर टाकून उपयोग नाही. आपणही प्रत्येक या ठिकाणी येणाऱ्या भक्ताला कसलाच कचरा टाकला नाही तर कचरा काय ना रस्ते हालतले बेकार आहे खराब आहे खराब. रिक्षा मग काय रिक्षा चालवताना काही मनका लय सगळं मनका निसटलंय रिक्षाचे टायर निसटले रस्ता एक जागेवर नाही लाईनीचे प्रश्न सगळं नाही काय नाही इथले राजकारणी बघत नाहीत का काय सुद्धा नाही कोणाचं लक्ष नाही कुणाचं लक्ष नाही. काय वाटतंय का याच्या महापालिकेवर फक्त रस्ते क्लिअर व्हावे सगळे. पंढरपूर एवढं नाव आम्ही रिक्षा चालतो रिक्षा आमच्या भंगारला निघालेल्या आता भंगारला निघाले. सरकार तर म्हणते खराब आहेत सर्वसामान्यांचं काय सुद्धा नाही काहीच नाही. अहो पंढरपूर अख्ख्या जगाचं बाप इथं भाविक भक्त येतात आणि काय रस्ते आहेत राव इकडे काय कराय काम चालू आहे ते रस्त्याचे काय गटर लाईनीची कामं नाही झाली नाही. पार्किंगची व्यवस्था नाही नाहीच की आता व्हायला लागले हळूहळू काय सर्वसामान्यांना त्रास होतो या लय त्रास होतोय. हे आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर तरुणांना नोकऱ्या देऊ खरंच वाटतंय का नोकऱ्या आता बघा आमची टेट ही परीक्षा आहे ती घेताना सरकारने गडबड केली. साधारण 5 कोटी रुपयाचा त्यांनी गल्ला मारला बर पण 6 महिने झाल्यानंतर 3 महिन्यानंतर रिझल्ट लावलाय. 3 महिन्यात रिझल्ट लावला अजून त्या जागेचा पत्ता नाही त्याची कार्यवाही नाही तोपर्यंत त्यांनी पुढची परीक्षा घेतली त्यात पण त्यांचा पुढचा अजून 5 कोटीचा त्यांना काय झालेला आहे फायदा झालेला आहे. म्हणजे परीक्षा घेते पण त्याचा निकाल लावत नाही त्याची योग्य विल्हेवाट लावत नाही. आणि जे काही कंत्राटी भरती आहे शिक्षकाची बरं का फक्त शिक्षकाची इतर नाही कंत्राटी शिक्षक घेऊ नये. जी घ्यायचं आहे तर तुम्ही योग्य अभियोग्यता डायरेक्ट शिक्षक घ्या. काय वाटतं बरं जिल्हा परिषदमध्ये जी काही शाळेमध्ये गोरगरिबांची मुले जातात सरकारचा डाव आहे हा जिल्हा परिषद शाळा बंद करायचा आणि जे काही ह्यांच्या संस्था आहेत प्रायव्हेट संस्था ह्या संस्था मोठ्या करायच्या. मग गरिबाच्या मुलांनी कुठं जायचं जर तुम्ही हळूहळू काय करता वेगळे नियम लावता आणि शिक्षक जी आमच्यासारखी जी काही सुशिक्षित बेरोजगार आहेत ह्यांना तुम्ही नोकऱ्या कधी देणार नुसतं तुम्ही सांगता बेरोजगारांना नोकऱ्या कधी देणार. बरोबर काय वाटतं बरं शेवटचा माझा एक प्रश्न आहे यांनी शिक्षणाचा बाजार मांडलाय
शिक्षणाचा बाजार उघड दिसतोय तुम्हाला, बाजार मांडायचा काय सर्वांना दिसतोय या ठिकाणी. बरोबर आहे, बरोबर आहे. तर ह्यांनी काय केलं पाहिजे, जी काही मेरिटनुसार आलेली विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही लवकरात लवकर न्याय द्या. वय आता काही मुलांची तर वय निघून चाललेत, 38-45 वय झाले, ह्यांनी किती दिवस दम काढावं. तर आता इथं सत्ता कोणाची होती, परिसर कुठल्या गटाची होती? परिसर गटाचे बरं, परिषद गट बघतो का नाही इकडं? बघा ना तुम्ही तुमचं रस्त्याची दुर्दशा बघा की बघा की तुम्ही. इथं पार्किंगची व्यवस्था नाही, काही नाही. काही सर्वसामान्य जनतेला कुठेतरी प्रश्न पडतोय का यांच्या हातात देऊन सत्ता? पंढरपूर नगर परिषदे पंढरपूर अहो जगात ह्या पंढरपूर सारखी निधी कुठे येत नाही, पण त्याचा विकास नाही. आणि विकास नाही आणि मूळ म्हणजे कसं आहे, तर तरुणाला चान्स नाही, रोजगार नाही, सुशिक्षित बेकार इतके ह्या पंढरपुरात, गुन्हेगारी प्रमाण जास्त आहे, इतकं रोजगार ह्या पंढरी नगरीत काही सुद्धा नाही, जगण्याला साधन नाही. ह्या विठुराया जगाचा बाप जर असला तर त्या जगाच्या बापाच्या उपजीविकावर इथं लोक जगतात, पण त्याचा विकास नाही. इथली कुठली सुविधा फुटपाथला आहे, लोकांना कर्ज नाही, पाणी नाही, धंदा पोट जगायचं कसं लोकांनी गरिबी. मी आता जेव्हा नव्हते चिराचिरी तेव्हा होते पंढरपूर, त्या काळापासून इथं आम्ही पांडुरंगाचे सेवक आहे, बँड वाजवतो, ही कला. कर्ज नाही कुठल्या प्रकारचं, सगळं काय नाही, व्यवसायाला भांडवल नाही, काय नाही. ओबीसी बॅकवर्डातला मी माणूस आहे. समाजात वाटत नाही का व्यवसायदार ही व्यवसाय त्यांचाच व्यवसाय, प्रगती त्यांची. नगरपालिकेत करोडोनं रुपये येतात, पण विकास आहे का नाही, काही नाही. काय फक्त कागदावर विकास आहे, सुधारणा काय नाही या गावात. म्हणलं होतं फडणवीस साहेबांनी 300 कोटी मंजूर केलं, खरंच आल्यात का हो? अजून तरी आमच्या तरी खात्यावर काय आले नाहीत पैसे. काही जणांचे आलेत, काही जणांचे आले नाहीत. काही जणांचे आल्यात, काही जणांचे नाही. तुमच्या आल्यात का? नाही आले. काय वाटतं बरं, सरकारने सर्वसामान्यांची निराशा बंद केली का? महागाई जास्त वाढली, महागाईचा फटका उडवलाय जास्त सरकार. लाडक्या बहिणीचा फायदा होतोय का सर्वसामान्य? लाडक्या बहिणीचा नाही फायदा. नाही होत. बरं, एवढी मोठी महानगरपालिका आहे पंढरपूरची, काय वाटतोय का विकास झाला, औंधा बदल झाला पाहिजे. बदल झाला पाहिजे? काय वाटतं बरं, तुमच्या काळातले राजकारण म्हणजे वचन जायगा फिर वचनच रहेगा असं होतं एकंदरीत. आताचं राजकारण इकडे जाते तिकडे जाते, कुठेतरी राजकारणावरचा विश्वास उडायला लागलाय. हो, जनतेचा आजकाल थोडासा विश्वास कमी झाला. सरकार वरती जे BJPचं आहे, मोदी साहेबांचं, हे देशाकरता हवं आहे, कारण जगाला तोंड देण्याकरता मोदी साहेबच पाहिजे. परंतु महाराष्ट्रामध्ये वाटोळं झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये वाटोळं झालं आहे. संपूर्ण शेतकऱ्याबद्दल त्यांनी जुजाभाव ठेवलेला आहे. शेतकऱ्याबद्दल कुठलीही त्यांच्याजवळ हे नाही आहे, शेतीमालाला भाव नाही आहे. इकडे नुकसान शेतीचं होत आहे आणि शेतकरी मरमर करतो, परंतु त्याच्या मालाला भाव नाही. महागाई तर खूप वाढलेली आहे. महागाईबद्दल लई महाग आहे, सगळं महाग डबल केलंय सगळं. लाडकी बहिणीला 1500 दिले, 3,000 वसूल करायला लागलं. एवढे धंदे चालू आहे. सरकार म्हणते आम्ही सर्वसामान्यांचं सरकार आहे, खरंच वाटतंय? त्यांना मनाला काय करत, सगळेजण तसंच म्हणते ते. आम्हाला काय घेणं देणं नाही, कोणी काही येऊन दे, पण स्वस्त राहावं, स्वस्त मिळावं, सगळ्याला गोरगरिबाला व्यवस्थित चालावं. एवढी महागाई वाढून काय फायदा आहे? हे तर म्हणतात आधुनिक काळात जगलं पाहिजे, खरंच जगता येते का आधुनिक काळात तुम्हाला? आता कशात जगतात का मरतात राहतात, आता काय कळलं नाही असं झालंय. दुसरी गोष्ट, पंढरपूरचा विकास बघायला गेलं तर सगळंच आमदार लोक म्हणा, नगरसेवक म्हणा, 5 मिनिटं बघतात, इलेक्शन आले की रस्ते करतात. इतर 5 वर्ष इलेक्शन झालं काय करतात? पंढरपूर हे मोठं विठ्ठलाचं मंदिर आहे. आणि दुसरी गोष्ट VIP कोण आले की रात्रीतनं रस्ता होतो, मग जनता पंढरपुरात रात्री त्यांच्या रस्त्याचं काय कारण आहे? VIP एक दिवस रस्ता होतो, रात्रीतनं रस्ता करतात, पण पंढरपूर राहणाऱ्या व्यक्तींसाठी रस्ता होत नाही, खड्डे पडलेले दिसतात. तुम्ही रात्री केला दुसऱ्या दिवशी खड्डे पडायला चालू, VIP गेले की झालं. म्हणजे जायचे ते VIP एक दिवस यायचं म्हणलं तर रस्ता होतोय, सर्वसामान्य जनता खड्ड्यात का मारा काय जाईना का. पण आतापर्यंत बघतो मी 5 वर्ष झालं, आता इलेक्शन चालू झालं, सगळे नगरसेवक आमदार लोक रस्ते करून द्यायला लागलेत, का तर इलेक्शन आल्यामुळे. 5 वर्ष करतात काय? बरोबर. ते पण रस्ता होतो 2-3 दिवसासाठी दिसतं आपल्याला, परत नंतर काय म्हणजे इतका निकृष्ट दर्जाचे आहे चालू आहे. बरं, इथनं पुढे विकास करायचा तर कायमस्वरूपीचे रस्ते तर करायला पाहिजे. आम्ही तर रोज जेवण करतो, ह्या गहाणीवर बसतोय, सगळं संडास करते ती, कचरा सगळ्या गल्लीतला आणून टाकते ती. रोजच्या रोज 10 वाजल्याशिवाय वाहन जात नाही भरून. आम्ही काय करायचं, तिकडे बसाय उभा राहायचं, आम्ही ती वाहन भरून जास्तो थांबायचं, तवर सगळं गिराईक सकाळचं जातंय.
महानगरपालिका काय करते का नाही इथं? महानगरपालिका काय सुद्धा घेत नसल्या कचऱ्यावर बसलं तर आम्ही आमच्याकडून पावती देते ती येऊ नका तुम्ही म्हणते ती आम्ही कचऱ्यावर म्हणते ती पोटासाठी बसलो म्हणते ती आमची काय दखल घेत नाही ती मग ऐकायला आम्ही म्हणलं आम्ही कचऱ्यावर बसून जेवण कसं करायचं पावती किती हा? 15 रुपये भाऊ. गाडी 12ला जाते भरून तवर आम्ही उभा राहायचं परत गिराईक सगळं जातंय आम्ही 50 रुपये तिकीट 50 रुपये तिकीट घालून येतोय तुम्ही लाडक्या बहिणी आहेत का? हाय, हाय. हाय हाय येत आहेत का पैसे? पण खरंच पैशानी घर चालतंय का? नाही 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 एवढं चालत नाही नाही चालत. महागाईनी काय जास्त होतं? काय होत नाही. काय नाही महागाई लय आहे. ही नगरपालिकेचे सफाई कामदार आहेत ती सकाळी 6 वाजल्यापासून वागतात कामाला सगळा कचरा भरून देतात टेंडरची लोक गाड्या सोडतात ती टेंडरची लोक कचरा ह्यांना भरून ठेवा म्हणतात कॅरी बॅग मध्ये ही कॅरी बॅग देते ह्यांना कॅरी बॅग देते म्हणल्यावर ह्यांनी भरून टाकायचं ही कुंड आहे ही कुंडाची गाडी येते ही गाडी कचरा नेते ही पब्लिक असंच वरडतं मी बी सफाई कामदारच आहे त्या घाणीमुळे ते कोण हा हा. घाणीमुळे कसे हे तुम्ही झाडता रस्त्याला लावता एकदा बाई झाडून गेल्यानंतर परत येऊ शकते का चालत नाही. हा येऊ शकते का नाही आता कसं आहे माहिती आहे का वेगवेगळे पक्ष आहेत वेगवेगळे विचाराचे पुढारी लोक आहेत मग आता ती समविचारी त्यांचे ज्यांची जमतील त्याची आघाडी बसल. तर बरं का आमच्या पंढरपुरात महाविकास आघाडीची हवा दिसते. महाविकास आघाडीची पण बीजेपी आणि महाविकास आघाडी असू अशी आहे की ती राज्याची घेते आणि पंढरपूरची घेते. कारण की इथं कसं आहे माहित आहे का महायुतीतली पण लोक महाविकास आघाडीत आहेत आणि महाविकास आघाडीतली लोकही महाविकास आघाडीत आहेत. तिथली महाविकास आघाडीची घेते. पण असं का होतंय बरं महाविकास आघाडीमध्ये असताना ते- विकासासाठी एकत्र आले सगळी एकत्र आले. आणि ही खड्ड्याला वैतागल्यात धुळीला वैतागल्यात म्हणून सगळी लोक एकत्र आले ती. पण मला सांगा असं का होतंय बरं महाविकास आघाडीमध्ये असताना ते भ्रष्टाचारी आणि महायुतीत गेलं की- आतापर्यंत ज्याच्याकडे सत्ता होती त्यांनी काय पंढरपूरकडे काय बघितलंच नाही ना हा. कुठला विकास बघितला नाही आणि गेले 4.5 वर्ष प्रशासक असल्यामुळं चंगळच चंगळ होती सरकारची. एकंदरीत पंढरपूर विकास नाही तर पंढरपूर भागाच वाटतं. पूर्ण भाकास झालेला आहे आणि इथल्या पुढाऱ्यांनी एवढा मोठा निधी येतो तर ही निधी कुठे जातो असा आम्हाला अनेक वेळा प्रश्न पडलेले आहेत. तुम्ही बघितलं असेल की वारी आली की हजारो कोटीचा निधी येतो आणि वारीमध्ये हजारो कोटी निधी आल्या की निधी कुठे जातो की मला एवढंच माहिती आहे या पंढरपूर तालुक्यात जी ठेकेदारी मटकेदारी झालेली आहेत की त्यांनी फक्त आपले घर भरायचं काम केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत कामं दाखवायची वेगळी आणि कामं तर प्रत्यक्षात काहीच नसतात. मग ह्याच्या पाठीमागचं काय हे खुलासा झाला पाहिजे. या देशाच्या राजकारणात किंवा या महाराष्ट्राच्या राजकारणात बघितलं तर कुठलीही प्रगती नाही पंढरपूरमध्ये. आणि या आता तुम्ही महाराष्ट्रात बघताय की आमच्या रिपब्लिकन सेना पक्ष आहे आनंदराज आंबेडकर साहेबांचा या माध्यमातून आम्ही अनेक वेळा आंदोलन केलेत की रस्ते नीट करा. ज्यावेळी कुठं तर आमचे 2-4 रस्ते नीट झालेले आहेत आणि आंदोलन केलं तेव्हा रस्ते नाही झाले. काय वाटतं बरं यंदा विठ्ठल राय कोणाला कौल देणार? कौल देणं आमच्या हातात आहे. विठ्ठल आम्ही मतदान आहे. मग तुम्हाला कशी बुद्धी देणार ते? आम्हाला काय जनता काम करत असेल तर आम्हाला मतदान करायला काय अधिकारच काय आहे. वाटतंय बरं ना आता सरकारने महानगरपालिकेने जशी जनतेला हवे तशी कामं केलेत का? अहो तुम्ही वारीच्या अगोदर आला असता इथं 2 जण पडले पहिले direct. मग हा. आणि कुठला विकास आणि कुठला काय आता सीएम साहेब डीसीएम साहेब इथे येतात. याच्या पुढे फक्त विकास असतो. हा. त्यानंतर काय नसतो इथं विकास विकास काही नसतो. ह्याच्या पुढे जावा खड्डा आहे हा. एवढाच विकास आहे फक्त. तेवढाच विकास आहे फक्त म्हणजे जे रस्त्याने जाणार आहे तेवढाच विकास. एवढाच विकास. बाकी विकास- ह्याच्या पुढे जावा विकास नाही तुम्हाला दिसत. हा, हा. विकासच दिसत नाही. म्हणजे त्यांची नजर जाईल तिथं हा विकास आहे. फक्त VIP रोड आहे म्हणून विकास आहे हा. हा, हा. हे आमचं बोळ आहे बाजारपेठ आहे एवढा खड्डा आहे. बघून आलो मी बघून हा आलो. मग कसला विकास म्हणायचा.